ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. तर आता इथे अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये असतात. प्रतिमा त्या बऱ्या असतील ना असं म्हणते आता सायली मनातल्या मनात. त्या कोर्टात इतका का घाबरल्या, त्यांना नंतर आठवलं असेल का असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो, सायली ही न्यूज बघ, दामिनी देशमुख यांनी साक्षी शिखरे यांची केस सोडली. आता ती साक्षी सुद्धा अपील सुद्धा करणार नाही आहे असं म्हणतो आता अर्जुन. काय आहे ना, आयुष्यातली पहिली केस हरली आहे ती. इगो हर्ट झालाय. आय नो एव्हरीथिंग असं म्हणतो आता अर्जुन. तर सायली मात्र आपल्याच विचारात असते. तर आता अर्जुन बघतो तिच्याकडे. काय करताय तुम्ही, द्या इथे असं म्हणते आता सायली अर्जुनला. अगं एकाच टायमाला 3-3 कामं कसं करशील तू, दमशील ना असं म्हणतो आता अर्जुन. मी एकच काम करते असं म्हणते आता सायली. कपड्यांच्या घड्या घालतीये असं म्हणते सायली. फिजिकली तू फक्त एकच काम करतेस, पण मेंटली तू 2-2 कामं करतेस असं म्हणतो अर्जुन. एक कसला तरी विचार करतेस तू, आणि दुसरं, मी तिथे बसून जे काही बोललो ते न ऐकता फक्त करत होतीस असं म्हणतो होता अर्जुन. राईट असं म्हणतो तो. तर सायली म्हणते, मी ऐकत होते. तुम्ही दामिनी देशमुखबद्दल बोलत होता. तर आता अर्जुन तिचा हात पकडतो आणि कपडे बाजूला ठेवतो आणि तिला म्हणतो, बस बोल, कसला विचार करतेस असं म्हणतो होता अर्जुन. तर सायली म्हणते, प्रतिमा त्याचा विचार करत होते. तर याने जे जे केलंय हे त्यांना कळल्यावर किती त्रास होत असेल प्रतिमा त्यांना आणि रविराज काकांना असं म्हणते आता सायली. अशा वेळेला आईबाबांच्या मनाला काय यातना होऊ शकतात याची आपण कल्पनाही नाही करू शकत असं म्हणते आता सायली. कोर्टाच्या आत यायच्या आधीच तिला चक्कर आली होती आणि त्यानंतर जेव्हा तिला कळलं असेल की त्या न्वीबद्दल काय घडलंय, तिची काय अवस्था झाली असेल, कांट इमॅजिन असं म्हणतो आता अर्जुन. आणि आपल्या घरातल्या पण कुणाची अशी मनस्थिती नाही आहे की त्यांना जाऊन धीर दे. मी काय म्हणते, आपण प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना जाऊन भेटूया का असं म्हणते आता सायली. ओके असं म्हणतो आता अर्जुन, जाऊया आपण. तर आता इथे रविराजचं घर दाखवलंय. तर आता रविराज सांगितलेला असतो ना नागराजला मागच्या एपिसोडमध्ये की तो प्रियाची केस सोडतोय. तर आता नागराज म्हणतो, म्हणजे तू काय प्रियाला बाहेर काढण्याचा प्रयत्न नाही करणार आहेस का असं म्हणतो होता नागराज रविराजला. अरे आम्हाला वाटलं होतं की तू अपील वगैरे करशील. दादा, हीच वेळ आहे, तिला तुझी खरी गरज आहे तन्वीला असं म्हणतो होता नागराज. तन्वीला माझी कधीच गरज नव्हती असं म्हणतो होता रविराज. माझा असा गैरसमज होता की मी एका प्रामाणिक साक्षीदाराची साथ देतोय असं म्हणतो रविराज. पण मी कधीही गुन्हेगाराची साथ दिलेली नाही आहे असं म्हणतो रविराज. आणि इथून पुढे सुद्धा देणार नाही असं म्हणतो तो. आणि मी आणखीन एक निर्णय घेतलाय असं म्हणतो आता रविराज. एक डॉक्युमेंट तयार करून घेतलंय मी. इथून पुढे माझ्या स्थावर आणि मालमत्तेमध्ये तन्वीचा काही अधिकार असणार नाही. मी माझ्या संपत्तीतून तन्वीला बेदखल करतोय असं म्हणून लिहिलेलं असतं त्या पत्रात रविराजने. तर आता सगळ्यांना शॉक बसतोय ऐकून. तर आता सरांचा मे चालत असतो रस्त्यावरती. तेवढ्यातच पाठीमागून एक व्हॅन येते आणि आता सरांचा मेला किडनॅप करतात आणि त्या व्हॅनमध्ये 2 माणसं टाकतात. तर आता त्या व्हॅनमधून घेऊन जात असतात सरांचा मेला ते गुंड. तर इथे सरांचा मे खूप प्रयत्न करतो बाहेर पडण्याचा, पण त्याला काय बाहेर पडू देत नाहीत ते. तर आता ती व्हॅन थांबवतात. कोण आहेत तुम्ही, काय चाललंय सगळं असं म्हणतो सरांचा मे. तुझा बाप असं म्हणतो आता महिपत. तर सरांचा मे घाबरतो होता महिपतला बघून. महिपत साहेब असं म्हणतो होता सरांचा मे. तुझा बाप सरांचा मे असं म्हणतो महिपत. मला मान्य आहे तुम्ही माझ्यावर चिडला असाल, पण मी अर्जुनला पुरावे का दिलेत हे कळलं का असं म्हणतो सरांचा मे. तुला विचारलं का तू खरे पुरावे का दिले म्हणून असं म्हणतो होता महिपत. नाही ना, मला एवढंच माहिती आहे, तू माझ्या लेकीच्या विरोधात साक्ष दिलेस असं म्हणत होता महिपत. त्यामुळे आता माझी लेक जेलात आहे. तू जर तुझं थोपाट बंद ठेवलं असतास तर तुझा श्वास चालू राहिला असता असं म्हणत होता महिपत. पण तुला घाई. तर आता इथे परत सायली आणि सुभेदारांना दाखवलंय. तर आता इथे सायली सगळ्यांना कॉफी आणून देते. सायली, तू आणि अर्जुन प्रतिमाला बघून आलात ना असं म्हणतो आता प्रताप. कशी आहे ती असं म्हणतो तो. अगदी व्यवस्थित आहेत आता असं म्हणते आता सायली. कोर्टात नेमकं काय झालं होतं नेमकं कळलं असं म्हणतो आता प्रताप. रविराजने काकाने ठरवलंय की प्रतिमा त्यासमोर तो विषय काढायचा नाही, कारण त्या खूप अस्वस्थ होत आहेत, पण त्यांना काही आठवत नाही आहे असं म्हणते आता सायली. बिचारी, असं वाटतंय ती पूर्ण बरी झाली आणि मध्येच तिला काय होतं तेच कळत नाही असं म्हणते आता पूर्णाची. तर आता सरांचा मी म्हणत असतो, महिपतला तुम्ही मला काही करू शकत नाही, मी एक रिटायर्ड इन्स्पेक्टर आहे. जर तुम्ही माझा खून केला तर अख्खं पोलीस डिपार्टमेंट तुमच्या मागे लागेल असं म्हणतो सरांचा मी. कपरे असं म्हणतो होता महिपत. कोणी सांगितलं आम्ही तुझा खून करणार आहे ते म्हणून असं म्हणतो महिपत. तू ते सुसाईड करणार. मी कशाला करू सुसाईड, मला काय गरज आहे सुसाईड करायची, मी नाही करणार सुसाईड असं म्हणतो सरांचा मी. कारण तुला आता वाईट वाटतंय असं म्हणतो आता महिपत. तू पैसे खाल्लेस, डिपार्टमेंटच्या नावाला पट्टा लावलास, म्हणून तू
विष खाणार असं म्हणतो मैपत. नाही नाही मला जाऊ द्या इथून असं म्हणतो सरांजामे. द्या रे असं म्हणतो आता मैपत सरांजामेला बुक. आणि मी सांगतो ते लिहा असं म्हणतो आता मैपत सरांजामेला. मी नितीश सरांजामे. मी वर्दीचा अपमान केला, लोकांना फसवलं, पैसा खाल्ला, ह्याचा मला पश्चाताप होतोय, म्हणून मी स्वतःला संपवत आहे असं म्हणतो मैपत. तर आता तेवढ्यातच अश्विन येतो आता सुभेदारांच्या घरी. अश्विन असं म्हणते आता कल्पना. अरे तू काहीच न बोलता थेट आतमध्ये का जातोयस असं म्हणते आता कल्पना. तर आता अश्विन काय बोलतच नाही आणि मनातल्या मनात म्हणतो, तुम्ही सगळे तन्वीला सोडवण्यासाठी मदत करणार असं नाही वाटत, तुमच्याशी काय बोलायचं असं म्हणतो तो मनातल्या मनात. प्रताप म्हणतो, अश्विन तुझी आई तुला काहीतरी विचारतीये. अरे तिने तुला फोन पण केला होता, तू उचलला नाहीस असं म्हणतो प्रताप. पेशंट्स होते असं म्हणतो तो अश्विन. त्यांच्यासमोर फोनवर बोलत बसणार होतो का असं म्हणतो तो. बरं बरं ठीक आहे तू बस, ये इकडे असं म्हणतो आता प्रताप. येऊ का असं म्हणून गुरुजी येतात तेवढ्यातच. गुरुजी या 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 असं म्हणतो आता प्रताप. बसा असं म्हणतो तो. तर आता गुरुजी बसतात. अहो मी तुम्हाला बोलवण्याचा विचार करतच होते आणि अगदी नेमके तुम्ही आलात असं म्हणते आता पूर्णाची. आणि योगायोगच म्हणायचा हा, योगायोग म्हणायचा नाही हा. पूर्णाजी तुमच्या थोरल्या सुनेने फोन केला होता, त्या म्हणाल्या त्यांना श्रावणातली पूजा घालायची आहे, म्हणजे घरामध्ये कशी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल असं म्हणतात ते गुरुजी. पूर्णाजी म्हटलं घरामध्ये मनापासून पूजा केली की घरातलं वातावरण आनंदी होईल असं म्हणते आता सायली. माझ्याही मनात तेच आहे असं म्हणते आता पूर्णाची. उत्तम, मग उद्याच करायची का पूजा असं म्हणतो प्रताप. गुरुजी चालेल का उद्या असं म्हणतो आता प्रताप गुरुजींना. हो हो चालेल की असं म्हणतात ते. नाही शुभ कार्याला उशीर नको ना असं म्हणते आता पूर्णाची. वा वा असं म्हणतो आता अश्विन. छान छान, करा करा शुभ कार्य करा. बाहेर दारात तोरण लावा, रांगोळी काढा, हा घरात दोडदोड करा, कारण आपली धाकटी सोन जेलमध्ये गेली आहे हे न आपल्याला काहीच फरक पडत नाही आहे असं म्हणतो अश्विन. तर आता परत सरांजामेला दाखवलंय. मी नाही लिहिणार, जाऊ दे मला असं म्हणतो सरांजामे. जाऊ दे जाऊ दे, बरं जाऊ दे त्याला असं म्हणतो आता मैपत. जातो जा सरांजामे जातो असं म्हणतो मैपत. ह्याची पोरगी स्टेशन जवळच्या शाळेत शिकते ना असं म्हणतो होता मैपत. तिच्याकडनं लिहून घेऊ आपण चिठ्ठी असं म्हणतो होता मैपत. नाहीतर एक काम करा, ह्याची म्हातारी संध्याकाळी मंदिराला जाते, तिच्याकडनं लिहून घेऊ. हात जरा थरथरतात म्हातारीचे, तरी आपण तिच्याकडून चिठ्ठी लिहून घेऊ असं म्हणतो होता मैपत. हां जा तू सरांजामे जा, काय टेन्शन नाही जा असं म्हणतो मैपत. नाही नाही मी लिहितो असं म्हणतो होता सरांजामे. माझ्या फॅमिलीला काय करू नका, मी पाया पडतो तुमच्या असं म्हणतो सरांजामे. कृपया करून त्यांना काय करू नका, मी तुमच्या पाया पडतो असं म्हणतो सरांजामे. आणि मैपत साहेब म्हणून तो रडायला लागतो जोरजोरात. खूप रडतो आता सरांजामे. हे बघ सरांजामे, सुसाईड तर होणार, 113% होणार असं म्हणतो होता मैपत. पण आता ते कोण करणार, तू करणार का तुझी लेक करणार का तुझी आई करणार असं म्हणतो मैपत. हे तू ठरव, पण होणार 113% असं म्हणतो होता मैपत. तर आता रडायला लागतो जोरजोरात सरांजामे. ए घे हे असं म्हणतो होता मैपत. नोटपॅड देतात आता सरांजामेला. तर आता तो लिहायला लागतो. मी नितीश सरांजामे, मी वर्दीचा अपमान केला, पैसा खाल्ला, त्याचा मला पश्चाताप होतोय आहे, त्यामुळे मी स्वतःला संपवून घेत आहे असं म्हणतो आता मैपत. तर आता इथे अश्विन म्हणतो सुभेदारांना की ती जेलमध्ये आहे, तुम्ही कुणी साधं तिला भेटायला सुद्धा गेला नाही असं म्हणतो अश्विन. तिच्याबद्दलचा अनुभूती तर सोडा, तुमच्याकडे तर माणुसकीच उरली नाही असं म्हणतो अश्विन. अश्विन बोलण्याआधी विचार कर असं म्हणतो होता प्रताप. तिने काय केलंय तुला माहित नाही का असं म्हणतो होता प्रताप. डॅड मला सगळं माहिती आहे असं म्हणतो अश्विन. तरी तू असं वागतोयस असं म्हणते आता पूर्णाची. अरे तिच्यामुळे घरातलं वातावरण बिघडलं म्हणून ही पूजा करावी लागते असं म्हणतात पूर्णाची. पूर्णाची अगं तू दादा आणि तिच्या बायकोचं ऐकून तू सुद्धा असं बोलायला लागलीस आता असं म्हणतो अश्विन. अश्विन भाऊजी आपण त्या विषयावर नंतर बोलूया ना असं म्हणते आता साहिल. नंतर का बोलायचं असं म्हणतो आता अश्विन. तुझं खरं रूप समोर येईल ह्याची भीती वाटते तुला असं म्हणतो आता अश्विन. पूर्णाची तुझ्या प्रतिमाच्या मुलीला या दोघांनी ठरवून जेलमध्ये पाठवलं आणि तुम्हा सगळ्यांना भडकवलंय असं म्हणतो अश्विन. पूर्णाची अगं तन्वी कशी आहे हे तुला चांगलं नाही माहिती आहे का असं म्हणतो आता अश्विन. ठीक आहे तुम्हाला मला इग्नोर करायचं आहे ना तर करा असं म्हणतो आता अश्विन. करा आणि तुम्हाला वाटेल ते करा, पण मी तन्वीला लवकरात लवकर घरी परत आणणार आहे असं म्हणतो आता अश्विन. आणि तो तिथून निघून जातो. तर आता प्रताप वगैरे ह्यांना आश्चर्य बसतो आणि सगळेजण अश्विन करत बसतात. गुरुजी मी दूध आणि केळं आणते तुमच्यासाठी असं म्हणते आता सायली आणि आणायला जाते. तर आता सरांजामे लिहून होतं आता त्याचं लेटर आणि तो देतो आता महिपतला. सही करणं असं म्हणतो होता महिपत त्याला. तर आता सरांजामे साईन करतो त्या लेटरवरती आणि मग सरांजामेचं ते लेटर परत वाचतो महिपत. द्या रे असं म्हणून विष देतात आता त्याचे गुंड सरांजामेला. हे असं म्हणतो आता महिपत सरांजामेला. सरांजामे
ह्याच्या आधी मी लई मुर्दे पाडलेत, कळलं का? पण आता वातावरण तापलेलं आहे ना, म्हणून मी माझं टाळकं गार ठेवलंय. आता मी चिखल तर साफ करणारच, पण त्यात उडी ना मारता असं म्हणतो होता महिपत. पी असं म्हणतो होता महिपत. आणि सरांचा मी मात्र बाटली खोलतो आता. कळलं असेल ना तुला आता? सरांचा मी असं म्हणतो होता महिपत. लेकीचा जीव वाचवायला बाप काय काय करू शकतो असं म्हणतो महिपत. तू तुझ्या लेकीसाठी विष खातोयस, आपला जीव देतोयस. मी माझ्या लेकीचा जीव वाचवायला जीव घेतो असं म्हणतो होता महिपत. तर सरांचा मी आता खूप वेळ त्या विषाकडे बघतच असतो आणि शेवटी तो विष पिऊन घेतो आता सरांजामे. तर आता विष पिचाच सरांजामेला त्रास व्हायला लागतो. तर आता सरांजामेच्या तोंडातून फेस येतो आणि महिपतला मात्र आनंद होतो या गोष्टीचा. अर्जुन सुभेदार, आज तुझं पहिलं प्यायदं मारलं. आता असंच एक 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 करून सगळ्यांना मारत मारत तुझ्यापर्यंत पोचणार असं म्हणत होता महिपत. तर आता सरांजामेला तिथेच सोडून महिपत आणि त्याचे गुंड गाडीतून निघून जातात. तर आता रात्र झालेली दाखवले. तर आता इथे सायली आपल्या खोलीमध्ये येते. फायनली, किती वाट बघायची तुझी, कुठे होतीस तू असं म्हणतो आता अर्जुन. अहो पूर्णाजीचे पाय दुखायला लागले होते, त्यांना जरा तेल लावून दिला म्हणून उशीर झाला असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन तिच्याकडे येतो आणि घडी करायला लागतो आता चादर. तर सायली आता बघते अर्जुनकडे. काय हो असं काय बघताय असं म्हणते आता सायली. बस असं म्हणत होता अर्जुन. का असं म्हणते आता सायली. अगं बस. अहो पण का असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन खाली बसतो आणि पाय चपतो सायलीचे. अहो काय करताय तुम्ही, थांबा अहो असं म्हणते आता सायली. बायकोचे पाय चपतो अजून काय असं म्हणतो आता अर्जुन. अहो कोणीतरी आलं तर असं म्हणते आता सायली. येऊ दे, काय म्हणायचं ते म्हणू दे, आय डोंट केअर असं म्हणतो आता अर्जुन. पण मला कळल्यासारखं होतंय ना, दूर वाटव मी, सोडास हात असं म्हणतोय आता सायली. अजिबात नाही बायको, तू दिवसभर काम करतेस, सगळ्यांना काय हवंय काय नकोय ते सगळं बघत असतेस. तुझ्या सगळ्यांच्या आवडीनिवडी सुद्धा लक्षात असतात. तू सगळ्यांचं सगळं बघत असतेस. प्रत्येकाच्या आवडीनिवडी 5 मिनिट सुद्धा बसत नाहीस तू घरात. सुहास, तुझा थकवा जाईपर्यंत तुझे पाय मी चेपत राहणार आहे असं म्हणतात अर्जुन. डू यू नो, माझं असं म्हणणं आहे की बायको दमलेली असेल तर तिचे पाय चेपून देणे नवऱ्याचं कर्तव्य आहे आणि मी हे कर्तव्य कधीच मोडणार नाही असं म्हणतो अर्जुन. तर सायली म्हणते, अहो बायको असं म्हणतो अर्जुन, एक प्रॉमिस करशील. हवं ते प्रॉमिस करेन मी असं म्हणते आता सायली. पहिला हात सोडा म्हणते ती पायाकडचा. मला माझी कामं दुसऱ्यांकडून करून घ्यायची सवय नाही आहे आणि असे पाय वगैरे चेपून घ्यायची सवय अजिबातच नाही असं म्हणते सायली. प्लीज थांबा असं म्हणते ती. ओके असं म्हणतो अर्जुन. आता सांगा असं म्हणते सायली. कुठला प्रॉमिस हवा आहे माझ्याकडून. बघ ना, गेली 2 वर्ष खूप टफ टफ होती आपल्यासाठी. सतत केससाठी बोलत होतो आपण, त्याचेच विचार, स्वतःला कधी वेळच दिला नाही ना आपण. सो मला हे प्रॉमिस कर की आता आपण फक्त आपल्याबद्दलच विचार करणार. कुठेतरी छान फिरायला जाऊया आपण. लास्ट टाइम गेलो होतो माथेरानला आणि तेव्हा सिच्युएशन जरा वेगळी होती असं म्हणतो अर्जुन. आता जाऊ मस्त कुठेतरी फिरायला आपण असं म्हणतो अर्जुन. हवं तर सिनेमा जाऊया किंवा कॅन्डल लाईट डिनर, बस एवढंच असं म्हणते आता सायली. मग त्यासाठी प्रॉमिस कशाला हवंय. नक्की जाऊया असं म्हणते सायली. नक्की असं म्हणतो अर्जुन. ग्रेट, मग उद्या जाऊया आपण. मी आताच तिकीट्स बुक करतो असं म्हणतो अर्जुन. अहो उद्या उद्या नको, उद्या आपल्याकडे श्रावणातली पूजा आहे, मला रांगोळी प्रसाद सगळंच करावे लागेल. उद्या कसं जाता येईल आपल्याला. तर आता अर्जुन सॅड होतो. तर आता सायली हसते आणि म्हणते, अहो उद्या जाता येणार नाही आहे असं म्हणते मी. 2-3 दिवसांनी जाऊया ना, आणि तुम्ही म्हणताय ते सगळं करूया असं म्हणते सायली. नक्की असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणते ती सायली. प्रॉमिस असं म्हणतो अर्जुन. तर प्रॉमिस असं म्हणते ती. तर खुश होतो आता अर्जुन. मला माहिती आहे गेली 2 वर्ष तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या अपेक्षा पण बाजूला ठेवल्या, फक्त केसचा विचार करत राहिला. पण आता मी तुम्हाला मनापासून वचन देते, आता सगळा वेळ फक्त तुमच्यासाठी असेल माझा असं म्हणते आता सायली. आता मी फक्त आपलाच विचार करेन. आणि आता सायली आणि अर्जुन एकमेकांचा हात पकडतात आणि खुश होतात आणि हसतात एकमेकांना बघून. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे सायली आणि अर्जुन श्रावणाची पूजा करत असतात आपल्या घरामध्ये. तेवढ्यातच बाहेरून गुंड येतात 3 आणि दगड फेकतात आता एका खिडकीवर सुभेदारांच्या घराच्या. हा दगड आहे वाटतं आणि कुणीतरी मुदाम मारलं असेल. अर्जुन, आता वेळ आहे तुझा जीव घेण्याची असं लिहिलेलं असतं त्या लेटरमध्ये. असं सायली वाचते आणि आता दोघेही घाबरतात, सायली आणि अर्जुन. तर रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.